जी आज सगळ्यांनी भगव्या रंगाचे फेटे घातले, तुमचा फेटा कुठे आहे? फेटा माननीय देवेंद्रजींच्याच आता शिरपेच त्यांच्याच डोक्यावर सुंदर दिसतोय आणि त्यामुळे तोच फेटा मला मोहित करतो एवढंच मी म्हणेन. म्हणजे पण मग तुम्ही फेटा का बांधला नाही? होता माझा फेटा निघाला. बरं, एकंदरीत आज ज्या पद्धतीने नेता निवड झाली आणि त्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग येईल ही स्वप्नपूर्ती म्हणायची का? कारण 2019 नंतरच्या राजकीय घडामोडी महाराष्ट्राने बघितलेल्या आहेत. आता स्थिर सरकार मिळतंय का महाराष्ट्राला? महायुतीचं सरकार एकनाथजींच्या नेतृत्वातही स्थिर सरकार होतं. आता देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार हे पुन्हा एकदा स्थिर आणि विकासाला चालना देणारं सरकार म्हणून काम करेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. मात्र आता सत्ता कारणाला सुद्धा वेग आलेला आहे. एकनाथ शिंदे हे आजारी होते मध्यंतरी, मात्र त्यांची पूर्णतः नाराजी दूर झाली आहे याची खात्री झाली आहे का भाजपकडनं? आणि तिन्ही नेते मिळून आता सत्ता स्थापनेचा दावा करायला राज्यपालांकडे जातील का? मला वाटतं नाराजी वगैरे काही प्रकारच नाही. स्वतः एकनाथजी आणि त्यांच्या पक्षातल्या अन्य नेत्यांनी त्याबद्दल स्पष्टता दिली आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, RPI आणि आमचे मित्रपक्ष आम्ही एकत्रित आनंदामध्ये या सत्ता स्थापनेचा कार्यक्रम करू आणि विरोधकांनाही प्रेमाने बोलवू. तर शेवटचा प्रश्न, उद्या जो शपथविधी भव्य दिव्य सोहळा होणार आहे, एक ऐतिहासिक अशा प्रकारचा हा सोहळा कदाचित महाराष्ट्र बघेल, कारण लाईव्ह टेलिकास्ट सार्वजनिकरित्या होत आहे. मात्र केवळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शपथ घेतील की काही मंत्रिपदांना सुद्धा शपथ घेण्याची संधी मिळेल? बघा, याचा सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्यांना असतो आणि त्यामुळे याच्यावरचं सविस्तर उत्तर हे मुख्यमंत्री महोदयच होऊ शकते. पण मग गृहमंत्रीपद, गृहनिर्माण मंत्रीपद यावरून जे काही पडद्यामागच्या हालचाली आहेत त्यावर तोडगा निघतोय का? अशा कुठल्याही हालचाली चालू नाहीत. या कपोल कल्पित गोष्टी आहेत. यातला वितुष्ट महाविकास आघाडीची लोक महायुतीमध्ये करण्याचा प्रयत्न करत असतील तरी ते सफल होईल असं मला वाटत नाही.